आयोजित काव्य संध्याच्या दुसऱ्या भागात मी मीनल भोळे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रसाद कुलकर्णी सर, प्रमुख पाहुणे माननीय महेश घाटपांडे सर, आदरणीय लता गुठे मॅडम, आदरणीय चिंदरकर सर व काव्य रसिक मित्र मैत्रिणींना आपल्या सर्वांना माझा खूप खूप नमस्कार। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। मराठी शुभेच्छा पत्रांची नाविन्यपूर्ण कल्पना साकारणारे आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर यांची ओळख मराठी रसिकांना आहेच। कवी, गीतकार, निवेदक, जाहिरातींचा कॉपीरायटर अशी अनेकांगी ओळख असलेले प्रसाद कुलकर्णी म्हणजे कविता, चटकदार किस्से आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा मेळ असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व। त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते संतोष खाडे सर यांना। संतोष सर। आपला माईक अनम्यूट करा सर। संतोष सर बोला तुम्ही। संतोष सर। हो हो बोला। स्क्रीन येत नाहीये। हो आली आहे। दिसतंय आम्हाला। दिसतंय का? हो दिसतंय। बोला। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आणि कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपण असे कार्यक्रम आता काही काळ पूर्ण आपला जो मराठी वाचा बोला शिका हा समूह आहे त्या अंतर्गत जेवढे काही सदस्य आहे ते मिळून हा कार्यक्रम करणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा मग पुढे हे कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने चालू राहणार आहे। आणि आजच्या ह्या दुसऱ्या सत्रामध्ये आपणास प्रसाद कुलकर्णी जे महाराष्ट्रामध्ये आणि मराठी रसिकांमध्ये जे नाव सर्वांनाच ठाऊक आहे असे प्रसाद कुलकर्णी आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले आहे। प्रसाद कुलकर्णी यांच्याविषयी सांगायचं असं भरपूर आहे, परंतु मी थोडक्यामध्ये त्यांचा परिचय करून देणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या कवितातून आणि त्यांच्या संबोधनातून त्यांची ओळख आपल्याला होईलच। प्रसाद कुलकर्णी हे मराठी क्षेत्रामध्ये गीतकार, हजर जबाबी निवेदक, प्रभावी वक्ता आणि सकारात्मक वृत्तीचे स्तंभलेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लिहिलेली आहेत आणि आनंद यात्री म्हणून ते आपणारच सर्व परिचित आहेत। मोटिवेशन म्हणजे लोकांना सकारात्मकरित्या जगण्याची जी प्रेरणा दिली जाते त्यामध्ये प्रसाद कुलकर्णी यांचं नाव अग्रगण्य आहे। त्यांनी त्या विषयाला धरून पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। त्यांच्या कविता म्हणजे एक प्रत्येकाला ऊर्जा स्त्रोत आहे। त्यांचे अनेक कार्यक्रम आपण ऐकले असतील आणि त्या 5,000हून अधिक शुभेच्छा पत्र त्यांनी लिहिलेले आहेत। त्यांना मधु मंगेश कर्णिक यांनी शुभेच्छा पत्रांचा सौदागर अशी उपाधी दिलेली आहे। सांजगारवा हा सर्वांनाच परिचित आहे आणि ह्या सांजगारवाचे जे लेखन केले आहे ते प्रसाद कुलकर्णी। त्यानंतर त्यांनी अनेक जाहिरात संस्थांकरिता जाहिराती लिहिलेल्या आहेत। टीव्ही वाहिन्यांकरिता त्यांनी कॉपीरायटिंग केलेले आहे आणि करत असतात। झी टीव्ही वरती आयडिया सारेगम हा कार्यक्रम आपण पाहिलेला असेल तर त्या कार्यक्रमामध्ये जे युद्ध ताऱ्यांचे स्वप्न स्वरांची ही जी संकल्पना आहे आणि ही जी लाईन आहे ही प्रसाद कुलकर्णींची। सांगायला गेलं तर प्रसाद कुलकर्णींविषयी आजचा एक कार्यक्रम पूर्ण होईल, तर मी जास्त वेळ दवडत नाही तर या शुभेच्छा पत्रांचा सौदागर आणि आनंद यात्रीना नंतर आपण ऐकणारच आहोत। तर सूत्रसंचालकांनी त्यांचा पुढील सूत्रसंचालनाचा नक्कीच धन्यवाद सर।
या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण 40 मिनिटानंतर परत याच लिंकला जॉईन होणार आहोत. जर संपलं तर परत आपण या लिंकला जॉईन होणार आहोत. जे होस्ट आहेत त्यांनी मात्र आधी पहिल्यांदा या ठिकाणी क्लिक करून मीटिंग सुरू करायची आहे, म्हणजे इतरांना ऍडमिट करून घेता येईल. धन्यवाद सर. ज्यांचा काव्य आणि संगीत हा श्वास आहे असे काव्य रसिक कवी, लेखक व बरेच काही असणारे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आदरणीय महेश घाटपांडे सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी परत संतोष सरांना करते. आज खरंच आपणा सर्वांसाठी हा महत्वाचा म्हणजे बोलतात ना दुग्ध शर्करा योग आहे. हे दोन दिग्गज कवी आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. अर्थात आपण यापुढेही त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम सुद्धा आपण ऐकूच, परंतु आपल्या कवितांनी ज्यांनी एक वेगळी अशी आपली ओळख निर्माण केली आहे, ज्यांचं नाट्य क्षेत्रामध्ये नाव आहे आणि विशेष म्हणजे अनेक मराठीच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रथम आपलं नाव नोंदणी केलंय, म्हणजे ते जनक आहेत. म्हणजे दुबईमध्ये जो मराठी रेडिओ झाला त्या रेडिओचे ते जनक आहेत असे महेश घाटपांडे. त्यांनी नाटके लिहिली, त्यांनी चित्रपटांसाठी लेखन केले. अनेक चित्रपट आणि नाट्य क्षेत्रामध्ये ते त्यांच्या निर्मितीमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांचे 81 पेक्षा जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांनी कविता त्यांच्या आपण युट्यूबला वेगवेगळ्या पद्धतीने गझला आपण ऐकत असतो आणि त्यांची स्वतःची अशी संगीत क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःचं एक त्यांचं वेगळं स्थान आहे. त्यांना त्याचं संपूर्ण ज्ञान आहे. असे हे व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला आहे. भारताबाहेर अनेक उत्पादन आणि हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी ह्या लेखन क्षेत्राच्या व्यतिरिक्त आपलं नावलौकिक केलेलं आहे. 81 पुस्तके, 6 टॉकी बुक्स, 100 गीते, 1500 शुभेच्छा पत्र आणि 3000 कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. 25 स्वतंत्र सीडीज आहेत आणि 250 ऑडिओ प्रोजेक्ट साठी त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्याशी जर आपण परिचित झालात तर एवढं सगळं असताना ते जमिनीवर पाय ठेवून आहेत हे अति महत्वाचं आणि सर्वांना ते मार्गदर्शन देखील करत असतात. तर अशा महेश घाटपांडे यांचं ह्या प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि आपण त्यांना पुढील त्यांच्या संबोधनातून आणि त्यांच्या कवितेतून त्यांना जाणून घेऊच. धन्यवाद. धन्यवाद सर. भरारी प्रकाशनच्या वतीने 120 पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या व संत साहित्यापासून बाल साहित्यापर्यंत 13 पुस्तके प्रकाशित असणाऱ्या धमाल मस्ती व ताऱ्यांचे जग या दिवाळी अंकाचे गेली 10 वर्ष सातत्याने प्रकाशन करणाऱ्या अमेरिकेच्या वाचनालयात ज्यांची पुस्तके उपलब्ध आहेत अशा माझं प्रेम व स्वप्न कळ्या या गाण्याच्या सीडी असणाऱ्या व एकूण 48 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा बहुश्रुत आदरणीय लता गुठे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आजच्या काव्य संध्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. लता मॅडम. नमस्कार, मी लता गुठे. आवाज येतोय का? हॅलो. हो हो बोला. येतोय ना? मी दिसते का? हो हो ओके. हो हो. ऑडिओ मॅडम तुमचा ऑडिओ दिसत नाहीये. चालू आहे. ते दुसरे पेज आहेत ना, वेगवेगळे पेजला गेला असाल सर तुम्ही. हा ठीक आहे सर. मॅडम नमस्कार, मी लता गुठे. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण अशा ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करून एक साहित्य चळवळ पुढे घेऊन जात आहोत. या साहित्य चळवळीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळते. चैत्र शोभाच्या माध्यमातून संतोष खाडे सर अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात ही गोष्ट अतिशय स्तुत्य आहे.
आणि त्यांच्या बरोबर मनीषा घेवडे ह्याही खूप सकारात्मक ऊर्जाने भारलेली व्यक्तिमत्व आहे, तीही मदत करते. खऱ्या अर्थाने माझे प्रेरणास्रोत असलेले चिंदरकर सर मागच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते आणि या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून महेश घाटपांडे सर आपल्यामध्ये आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी सर आहेत. यांच्या सुमधुर सुरेख कवितांचा लाभ आपण आज घेणार आहोत. त्याचबरोबर एक त्यांच्याविषयी आता यांनी संतोष खाडिये सरांनी खूप काही सांगितलेलं आहे, परंतु मी एकाच वाक्यात त्यांचं वर्णन करू इच्छिते. प्रसाद कुलकर्णी सर म्हणजे त्यांचं पुस्तक जेव्हा मी वाचायला घेते तेव्हा माझ्याच कवितेच्या 2 ओळी मला नेहमी आठवतात. त्या अशा, कवितेचं पुस्तक हाताळताना जरा सावकाश कवीचं हळवं हृदय गुंतलेलं असेल एखाद्या पानात, असं मला नेहमी त्यांच्या कविता वाचताना अनुभव येतो आणि खूप सुरेख असतात. त्यांचे व्हिडिओ अनेक वेळा मी ऐकते आणि ज्या वेळेला ते व्हिडिओ ऐकते त्यावेळेला ते तरल शब्द आणि मला तेव्हा वाटतं की मला इतकी सुंदर कविता लिहिता आली तर किती छान होईल. असे हे प्रसाद कुलकर्णी सर आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या कवितेचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. त्याबरोबरच महेश घाटपांडे सर अतिशय धडाडीचं अवलिया व्यक्तिमत्व. मी गेली 10 वर्ष त्यांना पाहते आहे, अनुभवते आहे, वाचते आहे, त्यांच्या साहित्याचा अनुभव घेते आहे. महेश घाटपांडे सरांचे मी 13 पुस्तकं प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये ई बुक आहेत, टॉकी बुक आहेत, प्रिंटिंग बुक आहेत आणि इतकं अफाट माणूस कसा असू शकतो याचं मला कधीच त्यांच्याविषयी खूप म्हणजे ते एक ऊर्जेने भारलेलं असं ते महेश घाटपांडे सर व्यक्तिमत्व. गझलही लिहितात, बालसाहित्यही लिहितात, नाटकही लिहितात, चित्रपटही लिहितात. ते काय लिहित नाहीत, ते अशी व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली आहे. खरंच हे आपलं भाग्य आहे. यानंतर आजच्या कवींविषयी जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्याविषयी मी माझी कविता सादर करते आणि माझं प्रास्ताविक संपवते. स्वस्त नाही कविता. कविता ही कवीचा आत्मा असतो म्हणे. मी नेहमीच म्हणते कविता ही कवीचा आत्मा असतो. कविता ही कवीचा आत्मा असतो म्हणे. खरं आहे ते. म्हणून सांगते वाचक हो, कवीचं पुस्तक हाताळताना जरा सावकाश कवीचं हळवं हृदय गुंतलेलं असेल एखाद्या पानात. खरं सांगतेच तुम्हाला, खरं सांगते तुम्हाला कवीचे श्वास अडकतात शब्दात. खरं सांगते तुम्हाला कवीचे श्वास अडकतात शब्दात. त्यांचे विचार बंदिस्त होतात ओळीत. एखादी सलनारी वेदना धावत येते त्यांच्या रक्तातून. तेव्हाच कवितेचा आशय जन्म घेतो. तेव्हाच कवितेचा आशय जन्म घेतो आणि मग कवी विसरतो जगातील सर्व घटना. आणि मग कवी विसरतो जगातील सर्व घटना, वेळ, ठिकाण. इतकंच नाही तर तो स्वतःलाही विसरतो. इतकंच नाही तर तो स्वतःलाही विसरतो जेव्हा तो कविता लिहू लागतो. जेव्हा कवी कविता लिहू लागतो. जाणिवेच्या पलीकडचं काय लिहितो तो? तो लिहितो जाणिवेच्या पलीकडचं अन काळाच्या अलीकडचं. कवी लिहितो जाणिवेच्या पलीकडचं अन काळाच्या अलीकडचं. तो लिहित असतो काहीतरी. तो लिहित असतो काहीतरी. म्हणूनच नाही अंदाज लागत कवीला पुढची ओळ काय येईल त्याचा. म्हणून नाही अंदाज लागत कवीला पुढची ओळ काय येईल त्याचा. खर तर तो लिहितच नाही काही. खर तर तो लिहितच नाही काही. लिहून घेतल्या जातात त्याच्याकडून कोणत्या तरी अज्ञात शक्तीकडून. लिहून घेतल्या जातात त्याच्याकडून कोणत्या तरी अज्ञात शक्तीकडून. म्हणूनच सांगते सारस्वतांनो, म्हणूनच सांगते सारस्वतांनो, नका विचारू प्रश्न कवीला. नका विचारू प्रश्न कवीला. नका चिरफाड करू त्याच्या कवितांची. नका हिनवू कवीला. अरे हो, म्हणूनच सांगते कवींनो तुम्हालाही, स्वस्त नाही कविता, इतकी स्वस्त नाही कविता.
धन्यवाद. वा वा छान बहुत छान. बढ़िया, बहुत बढ़िया. बहुत बराबर. बढिया. मी एक धन्यवाद. सर्वांना विनंती कर. आवाज येतोय का? हो हो, सर, सर. बोला ना सर. सर्वांनी आपापले चेहरे डिस्प्ले करा तिथे, नुसती नावं दिसत आहेत ते. कारण कवी किंवा कवयित्री कविता वाचत असताना समोरून जेव्हा दाद मिळते तेव्हा कविता अधिक फुलते. आणि नक्कीच. दाद मोकळेपणाने द्यायला शिका. नक्कीच सर. बरोबर. असं मोकळं होता आलं पाहिजे, नाहीतर या कवितांच्या कार्यक्रमाचा काय उपयोग आहे. हो, असे आपण अगदी. एंगल घेतल्यासारखे चेहरे करून बसत असू किंवा 7 जन्मांचं बद्धकोष्ठ झाल्यासारखे चेहरे करून बसत असू. मोकळं छान मोकळं झाली. होता आलं छान पाहिजे. छान आयुष्य प्रस्तावना खूप सुरेख. सुंदर आहे हे ज्यांना कळतं त्याला ती कविता वाटते, ज्यांना कळत नाही त्याला तो निबंध वाटतो. बरोबर बरोबर. क्या बात आहे सर, खूपच छान. धन्यवाद मॅडम, आपल्या या कवितेतून आपण आपले विचार अगदी मांडलेले खरं आहे सर तुमचं. धन्यवाद मॅडम. भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारं एक सशक्त माध्यम म्हणजे कविता. आणि म्हणूनच आता आपण सुरुवात करतोय काव्य वाचनाला. कवयित्री, ललितबंध लेखन, ड्रामा आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर, न्यूज रीडर, स्क्रिप्ट रायटर, सूत्रसंचालक आणि मराठी मालिका आर्टिस्ट. निरनिराळ्या स्वप्नवत दुनियेत प्रत्येकाला जगायला आवडतं. पूर्णत्वाला नेणारी स्वप्न मनाला उभारी देतात आणि जगणं सुसह्य करतात. परंतु अप्रत्यक्षपणे निसरानं झालेल्या स्वप्नांचं काय? रात्र ही फारकत घेते या स्वप्नील दुनियेशी आणि काही अंशी मनुष्यही. या अर्थाशी संबंधित ही कविता करारी स्वप्न सादर करण्यासाठी येत आहेत कवयित्री पूजा काळे. पूजा मॅडम. पूजा मॅडम. पूजा मॅडमचं नाव सांगा. डिस्प्ले काय नाव आहे? पूजा काळे. काय डिस्प्लेला नाव वेगळं आहे? गौरी. हा बोला. पूजा मॅडम का? गौरी काळे. अच्छा, ओके. बोला मॅडम. बोला मॅडम, बोला. नमस्कार. नमस्कार. मॅडम, मी जी काही कविता सादर केली अप्रतिम होती. प्रत्यक्षात दाद देता आली नाही. कवयित्रीची ती ओळ मला फार भावली. कवी लिहितो जाणीवेच्या पलीकडचं, कवी लिहितो जाणीवेच्या पलीकडचं आणि काळाच्या अलीकडचं. मस्त, खूप भावली मला. धन्यवाद ताई. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. आणि धन्यवाद मिनल ताई. काव्य संध्येचा आस्वाद घेणाऱ्या रसिकजनांना माझा नमस्कार. मराठी वाचा, बोला, शिका सुसंवाद ऑनलाईन काव्य संध्येत मी सौ पूजा अभय कांडे आपलं स्वागत करते. खर तर लॉकडाऊनच्या काळात आपण भेटतोय ही किमया आहे आणि ही किमया साधली आहे या ऑनलाईननं. काव्य संध्येत कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल चैत्र शोभा साहित्य कला समूहाचे सर्वेसर्वा श्री संतोषजी खाडे सर यांचे मी प्रथम मनापासून आभार मानते. मंडळी, आज दिनांक 10/10/20 आणि योगायोगानं कविता सादर करणारी मंडळी ही मोजून 10च. तेव्हा सुरुवात माझ्यापासूनच या रम्य काव्य संधीची. कवितेचं शीर्षक आहे करारी स्वप्न. स्वप्नांशीच गाठभेट, स्वप्नांशीच गाठभेट निशेलाही उमगली नव्हती. स्वप्नांशीच गाठभेट निशेलाही उमगली नव्हती. सोसण्या पलीकडच्या देहाला काळोखी रात्र बिलगली होती. सोसण्या पलीकडच्या क्या बात आहे. काळोखी रात्र बिलग. आवाज म्यूट झाला. बोला. स्वप्न विभागून घेतला होता जीव. करारात बंदिस्त होते स्वप्न, विभागून घेतला होता जीव. स्वप्नील चांदण्यांच्या वाटेवरी भीषण स्वप्नांनी केले निर्जीव. स्वप्नील चांदण्यांच्या वाटेवरी भीषण स्वप्नांनी केले निर्जीव. अजाण बाहू पंख पसरिता, अजाण बाहू सरिता धड्या झाल्या न दिवसाच्या. अजाण बाहू पंख पसरता चिंधड्या झाल्या दिनदिवसाच्या. रातोराती दुभंगली तनमन, माळा फुटलेल्या काचमण्यांच्या. रातोराती दुभंगली तनमन, माळा फुटलेल्या काचमण्यांच्या. हलकी उमटली
हलकेशी लकेर उमटली अंती सुख दुःखाच्या सीमेमध्ये. हलकीशी लकेर उमटली अंती सुख दुःखाच्या सीमेमध्ये. गाव कोणता विचार उरला अति रमलो या माणसांमध्ये. गाव कोणता विचार उरला अति रमलो या माणसांमध्ये. शेवटचं कडवं आहे. करार कलंक मानवतेला. करार कलंक मानवतेला नच उरला श्वासालाही जीव. करार कलंक मानवतेला नच उरला श्वासालाही जीव. स्वप्न पितळ उघडे पडता भलते अवघड होते राव. स्वप्न पितळ उघडे पडता भलते अवघड होते राव. तर मंडळी, स्वप्नांची अशीही एक बाजू आपल्याला नक्कीच आवडली असेल. पुन्हा एकदा आयोजक चैत्र शोभा साहित्य कला समूह आणि अनुयोग शिक्षण यांचे मी आभार मानते आणि पुढील कवी कवयित्रींना शुभेच्छा देते. काळजी घ्या स्वतःची, इतरांसाठी. नमस्कार. धन्यवाद. खूप छान पूजा मॅडम. तिथे पूजा गौरी असं आल्यामुळे आम्ही पण थोडं कन्फ्युज झालो. फार नाव सुंदर. शोधावं लागलं. हा बरोबर. ज्यांना ठीक आहे, बघ. लिखाणाची कविता होती पूजा मॅडम तुमची. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांना लिखाणाची, वाचनाची आणि गायनाची खूप आवड आहे आणि त्या सर्व गोष्टी मनापासून करण्याचा ते प्रयत्न करतात, असे विकास साळवी सर. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांना वेगवेगळे अनुभव आले. असाच एक कवींच्या जवळच्या व्यक्तीचा अनुभव आणि त्यावरून सुचलेली ही कविता माझी मैत्री जिंकली सादर करीत आहेत विकास साळवी सर. विकास सर. हा मॅडम, एक मिनिट. मॅडम जरा एक मिनिट थांबा. आपल्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहे. कदाचित तुमचं संपल्यानंतर मीटिंग बंद होऊ शकते. हो ठीक आहे ना. त्यात याला जॉईन करायचंय. त्याच लिंकवर जॉईन करायचं. आणि मॅडम मला नाव अगोदर सांगा म्हणजे जरा शोधायला बरं पडेल. हा ठीक आहे, आहे. चला सर. विकास साळवी सर. आता विकास साळवी सर आहेत आणि त्यानंतर मग निशा वर्तक मॅडम आहेत. ओके, ठीक आहे. विकास सर बोला. नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभारी की मी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यास मिळाले. माझ्या कवितेचं नाव आहे माझी मैत्री जिंकली. आज मी पाहिले पुन्हा मैत्री काय असते ती. आज मी पाहिले पुन्हा मैत्री काय असते ती. कोरोना पुढे पुन्हा एकदा माझी मैत्री जिंकली. आज एकाएकी ती पडली चक्कर येऊन. आज एकाएकी ती पडली चक्कर येऊन. कुणी नाही आले जवळी मित्र आला धावून. नाही मिळे डॉक्टर नाही मिळे वाहन. कसे नेऊ मी तिला आता तपासण्यास. काय करू आता मला काहीही कळेना. काय करू आता मला काहीही कळेना. खांद्यावरती हात ठेवून मित्र म्हणाला मी आहे ना. नेले तिला कसे बसे रुग्णालयासमोर. नेले तिला कसे बसे रुग्णालयासमोर. पाहताची तिला डॉक्टर म्हणतो काही नाही हातात. म्हणती करून ऍडमिट देतो कोविड सर्टिफिकेट. म्हणती करून ऍडमिट देतो कोविड सर्टिफिकेट. नमस्कार करून येथूनच सर्व भा आता क्वारंटाईन. नाही असे तिजला सर्दी खोकला ताप. नाही असे तिजला सर्दी खोकला ताप. नाही कधी झाला श्वास घ्यावयास त्रास. मग कसे म्हणती कोविड तरी न करिता चेकअप. मित्र म्हणे मजला कशाला तू भीतोस. आहे माझ्या ओळखीचा अजून एक डॉक्टर. आली आता वेळ घ्यावयाचा शेवटचा निरोप. वाट पाहुनी डोळे थकले नाही आले कोणी नातेवाईक. सगळे सोयरे बंधू आणि आप्त. कोणी नाही आले तिच्या खांद्या देण्यास. कसे नेऊ मी तिला आता वैकुंठ भूमीस. मग झाला तिचा प्रवास सुरू मित्रांच्या खांद्यावरूनच. म्हणती आपले गाव आपली भावकी एक. कुठे हरवली तुमची माया आणि तुमची जवळीक. वाटे आपले आप्त येतील 10वे 12व्यास. ना आले या वेळेसही कुणी मित्रांशिवाय. वेळच अशी आहे की नाही धरला कुणावर राग.
वेळच अशी आहे की नाही धरला कुणावर राग, कितीही सांगितले ओरडणी, नाही झाला कोविड, कोण ठेवणार विश्वास. मित्रांना मात्र नाही लागले काही सांगावयास, काहीही न विचारता ते आले तिच्या सर्व कार्यांचं. घाबरुनी कोरोनाची नाही कुणी आलं, म्हणून काय बाकी राहिले करावायचे काही तिचे कार्य. जरी नसे कुणी तरी मित्र होते माझ्या जवळी, माझ्या डोळ्यांनी मी पाहिले कोरोनाला हरवले माझ्या मित्रांनी. आज पाहिले मी पुन्हा कोरोना पुढे माझी मैत्री जिंकली. धन्यवाद. धन्यवाद सर. दिवाळी अंकासाठी आणि मासिकासाठी कथा लेखन, काव्य लेखन आणि ललित लेखन आपल्या संस्कृतीत मातृऋण, पितृऋण, गुरुऋण याप्रमाणे समाज ऋणाची ही संकल्पना आहे. आपण कुणाचेही कुठल्याही प्रकारचे देणे लागत नसलो तरी एक देणे मात्र नक्की लागतो. देणे समाजाचे आपल्यावर खूप उपकार असतात. माणूस समाजात, समूहात राहणारा प्राणी आहे. आपली जी काही प्रगती होत असते त्यात समाजाचा मोठा वाटा असतो. म्हणून समाजाचे ऋण फेडताना ही कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते निशा वर्तक मॅडम यांना. निशा मॅडम. ऐकायला नमस्कार. बोला मॅडम. बोला. मी माझी एक छोटीशी कविता सादर करते. आधी सगळ्यांचे मी आभार मानते मला इथे संधी दिली कविता सादर करायला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे समाजाचे ऋण फेडताना. मी आहे ह्या समाजाचा छोटासा घटक, लागली आहे मला फुकट खायची चटक. मी आहे ह्या समाजाचा छोटासा घटक, लागली आहे मला फुकट खायची चटक. मीही लागतो की काही समाजाचे देणे, पण मला माहित आहे फक्त घेणे. मीही लागतो की काही समाजाचे देणे, पण मला माहित आहे फक्त घेणे. आता ठरवलंय मी स्वतःला बदलायचे आणि स्वतः बरोबरच इतरांनाही घडवायचे. आता ठरवलंय मी स्वतःला बदलायचे आणि स्वतः बरोबरच इतरांनाही घडवायचे. फुकट काहीच मिळत नसतं ह्या जगात, सारच आता आले आहे माझ्या ध्यानात. फुकट काहीच मिळत नसतं ह्या जगात, सारच आता आले आहे माझ्या ध्यानात. देण्यात एक वेगळंच असतं सुख, लागली आहे मला आता देण्याची भूक. देण्यात एक वेगळंच असतं सुख, लागली आहे मला आता देण्याची भूक. सुख सुख म्हणजे असं वेगळं काय असतं, जरा देऊन तर बघ, अशक्य असं काहीच नसतं. सुख सुख म्हणजे असं वेगळं काय असतं, जरा देऊन तर अशक्य असं काहीच नसतं. खूप काही घेतलंय मी समाजाकडून, ऋण फेडू दे थोडे तरी थोडं काही देऊन. खूप काही घेतलंय मी समाजाकडून, ऋण फेडू दे थोडं काही देऊन. धन्यवाद मॅडम. खरोखरच आपण समाजाचं खूप मोठं ऋण लागतो, म्हणजे देणं लागतो. आपल्यावरती समाजाचं फार मोठं ऋण आहे आणि त्याचं देणं लागतो. सर आपल्याकडे वेळ आहे ना? हा बोला सर. मॅडम तुम्हालाच पुन्हा मीटिंग चालू करावी लागेल. मला चालू करावी लागेल. होस्ट मला केलाय तुम्ही? होस्ट मला केलाय. गणेश सर तुम्ही अजून होस्ट आहात आणि अजून मीटिंग आलाय का? तुम्हाला टाइम लिमिट आलाय का तिकडे? म्हणून जोपर्यंत बंद नाही होत तोपर्यंत राहू दे, चालू राहू दे. माझा आवाज येतो का? कोण बोलतोय? गणेश सर. हॅलो. हा बोला. माझा आवाज येतो का? सर अजून वेळ आहे. मकरंद सर तुमचा ऑडिओ बंद करा, वेळ आहे अजून तुमचं. मी नाव घेईन तेव्हा या. गणेश सर. हा बोला मॅडम. हा सर वेळ झाली तिथे संपलेली दाखवतीये का तुम्हाला? 2 मिनिटं बाकी आहे. 2 मिनिटं. ठीक आहे. ऑटोमॅटिकली बंद होईल. बंद होईल का? बरं.
ठीक आहे, होते. कारण इतक्या वेळात बंद झाली पाहिजे होती. 1 तास झालाय कारण. माझ्याकडे टाइम लावलेला आहे ना, 2 मिनिटं दिसत मला. हा, ठीक आहे, ठीक आहे. मी तोपर्यंत अनाऊन्स करते. आपल्या या काव्य संध्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ज्यांनी खूप प्रोत्साहनही दिलेलं आहे, असे आमचे, मी नेहमी म्हणते त्यांना चिरतरुण एव्हरग्रीन असे आमचे चिंदरकर सर जे आहेत, तर अनुयोग विद्यालयाचे संस्थाचालक आणि प्राचार्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते असे ते आदरणीय सतीश चिंदरकर सर आपली कविता घेऊन आलेले आहेत. सर, कविता सादर करताय सतीश सर. सतीश सर. नमस्कार मंडळी, कविवर्य सर्वांना नमस्कार. नमस्कार. आपले माजी राष्ट्रीय संघाचे दिशा स्वप्न पडली पाहिजेत आणि ती सत्य उतरवली पाहिजे. पण मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी जर असतं तर ते उपयुक्त ठरलं. मी लहानपणीच एक माझं स्वप्न या ठिकाणी साध्य करतोय. आत्ताच गौरींनी छानपैकी काय आपल्या स्वप्नाबद्दल सांगितलं. माझं स्वप्न, कवितेचं नाव आहे स्वप्न. स्वप्न पडतात का तुम्हाला कधी खरी? स्वप्न पडतात का हो तुम्हाला कधी खरी? नेते का? रेकॉर्डिंग त्याने चालू नाही केलं, मी अलाउ केलं. हो, केलं रेकॉर्डिंग सुरू केलं. ओके, केलं. सुरू झालं. सर, आपण चालू करूया. सुरू करूया का? हो सर, रेकॉर्डिंग सुरू झाली. एका टेक्निकल ब्रेक नंतर आपण परत एकमेकांना बघू शकतोय, बोलू शकतोय. हो, तांत्रिक बाजू आहे, अशा अडचणी येतात सर. तर एक कविता मगाशी ज्याप्रमाणे मी म्हटलं, ही कविता 4-5 वर्षापासून खूप व्हायरल झाली. मला सुद्धा 4-5 वेळा आली व्हॉट्सअपवर आणि फेसबुक वरती. तर ती कविता आज सादर करतोय मी. कवितेचं शीर्षक आहे रात राणी. आवाज येतोय माझा व्यवस्थित? रात राणी. तिनं विचारलं तुला कुठलं फुल आवडेल? तिनं विचारलं तुला कुठलं फुल आवडेल? तो क्षणात उत्तरला, मनात जपायला चाफा आवडेल आणि उंजळीत धरायला मोगरा. मनात जपायला चाफा आवडेल आणि उंजळीत धरायला मोगरा. वहीत ठेवायला बकुळ आवडेल आणि धुंद व्हायला केवडा. बोलायला अबोली आवडेल, बोलायला अबोली आवडेल आणि फुलायला सदाफुली. पण प्राजक्त मात्र आवडेल तो देवाच्या पायाशी ठेवायला आशीर्वादासाठी. यावर ती थोडीशी नाराज झाली, कारण तिचं नाव रातराणी होतं. त्यानं ते ओळखलं. तो पुढे झाला आणि हलकेच हसत म्हणाला, हे सगळं नंतर आवडेल रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर. तेव्हापासून ती अखंड दरवळते त्याच्या मनात, अंगणात, त्याच्या अंगणात. धन्यवाद. खूपच छान. मगाशी आपण जी 2 ओळींची कविता सर सादर केली, माझ्या वाचनात आजच म्हणजे त्या कविता आल्या होत्या आणि खरोखरच सुंदर की मी सगळ्या त्या कविता वाचायचा प्रयत्न केला, जितक्या मला याच्यावरती सापडल्या तितक्या 2 ओळींच्या कविता. पण एक मला खूप आवडलं की आभाळालाच माहित असतं की किती अवघड आहे भरून येणं. अतिशय सुंदर अशी कल्पना आहे तिथे. या 2 ओळींच्या कविता पूर्वी मी वाचल्या. उशी रेगेंनी अतिशय उत्तम लिहिल्या होत्या. त्यांचा दोला नावाचा एक कविता संग्रह कुठे मिळाला तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये काही 2 ओळींच्या कविता आपल्याला सापडतील. आणि एक अर्ध मिनिट फक्त मी बोलतोय, म्हणजे प्रसाद 27-28 वर्षापूर्वी प्रसाद तुम्हाला भेटलास गोरेगावला. आणि मला वाटतं कुठलं ते सभागृह होतं, केशव गोरेमध्ये. आणि तिथे तू सादर केली होती कविता आईवरती. दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे. हा, ती कविता जर आज जमलं तर ती सादर कर, एवढी तुला रिक्वेस्ट आहे.
आणि एक थांब दोन थांब ओळी काढतो त्याच्यात काय आहे बघ. हा आणि फरमाईशच आहे. गंमत म्हणजे आता 2 ओळी फक्त मी म्हणतो आणि आपली रजा घेतो, कारण मला प्रसादला ऐकायचंय. त्या 2 ओळी आहेत, हिंदीमध्ये आहेत. त्या 2 ओळी अशा आहेत की मेरी खुद की अपनी पहचान नहीं बनी है, मेरी खुद की अपनी पहचान नहीं बनी है, आईना भी इसी वजह से रूठा सा है. धन्यवाद. खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे. प्रसाद धन्यवाद. तुला ऐकायला आतुर आहे. नक्कीच आम्ही सगळेच जण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला कवितांनी भिजवून टाकावं. प्रसाद सर. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? हो हो सर. येस येस. हो हो. ओके. मला वाटतं आपली लिंक तुटल्यामुळे पण बरेच झाले. मला 15 दिसत. आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 44 होते. पण ओके, शेवटच्या फलंदाजाला हे सगळं करावं लागतं. नाही, सगळे दर्दी आता उरलेत सर. एकदम सुंदर प्रेक्षक. सर आणि आता तुम्ही बाजू 30 मिनिटं आहेत, त्यामुळे आता नो एक्सक्यूज. नाही, 30 मिनिटं नको, पण मी एक 5-7 मिनिटं तेवढी. आयुष्याचा एक नियम आहे बघा. हा काय लता मॅडम काही बोलल्या का? आयुष्याचा एक नियम आहे. सुनील गावस्कर साहेब जेव्हा खेळत होते फार विक्रम केले त्याने खूप. म्हणजे मी अगदी खूप फॅन होतो त्यांचा. आणि नंतर त्यांचा तो चार्म गेला होता आणि फक्त ते विक्रमासाठी, म्हणजे 1 रन ऍड झाली तर झाली, 1 सेंचुरी झाली तर झाली. तर त्यावेळी विजय मर्चंट साहेब म्हणाले होते की इट इज बेटर टू रिटायर व्हेन पीपल आस्क यू व्हाय, टू नॉट व्हेन पीपल आस्क यू व्हाय नॉट. म्हणजे लोकांना हवं असं वाटेपर्यंत निघून जाण्यात मजा असते. त्यांनी आता थांबा असं म्हणेपर्यंत. आणि मी तर म्हणतो की मी आयुष्यातून सुद्धा एक दिवस अशी एक्झिट घेईन की लोक म्हणतील हा अजून हवा होता. तेव्हा कुठच्याच मैफिलीत एवढं थांबू नये. म्हणजे आता अडवाणी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन साहेब हे एवढी मोठी इनिंग खेळतात की अडवाणी साहेब थांबले आता. पण अमिताभ बच्चन साहेबांना बघताना वाटतं की त्यांनी आता नव्या लोकांना जागा करून द्यावी वगैरे. पण माझं वैयक्तिक मत आहे. पण आज छान सुंदर एक कविता संध्या झाली आणि मी सकारात्मकतेने जगणारा माणूस आहे. मी आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी शोधत असतो. आणि आयुष्याचा नियम असा आहे की दिस इज अ लॉ ऑफ युनिव्हर्स की लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्हाला चांगल्यापणाची ओढ असली की तुम्हाला आपोआप चांगली माणसं भेटत जातात. आणि हा किती सुंदर समूह बनलाय. मला या समूहात जॉईन करून घेण्याचं निस्संशय श्रेय माझा धाकटा भाऊ समोर बसलाय संतोष खाडिये. तो अतिशय निर्मळ मनाचा माणूस. मी 10 वेळा नको म्हणून सुद्धा जबरदस्तीने त्याने मला जॉईन केलं. आणि जॉईन केल्यावरती मला काही एक्सक्यूज नाही. खूप चांगली माणसं आहेत. आमचे पितृतुल्य चिंदरकर सर तर आहेतच, तुम्ही सगळेच आहात. महेश आहे, स्मिता कुठेतरी इथे असेल, ती मला इथे पर्सनलवर सांगते, तुम्हाला दिसत नाही. हा आली स्मिता आली. मनीषा आहे, लता मॅडम आमच्या आहेत. काय सुंदर कविता होती मॅडम तुमची. तुम्ही लहान मला काही कळत नाही. होते त्यांचं स्टॅच्यू झालंय. लाईव्ह आहे. ओके ओके ओके. तर सगळ्यांच्या कविता छान होत्या. मुळात दीक्षित माझा आवाज सगळ्यांना येतोय ना व्यवस्थित? हो हो, एकदम छान येतोय. दीक्षित धनकवडी नावाचे हिंदीतले कवी आहेत. ते म्हणतात की शेर भला या बुरा नहीं होता है, या तो शेर होता है या नहीं होता है, या नहीं होता है. तसं कविता चांगली किंवा वाईट नसते. एकतर ती कविता असते किंवा कविता नसते. बस प्रश्न संपला, विषय संपला. आणि आपली कविता अनेक कवींनी एवढी समृद्ध केली. मला आज सकाळी माझे मित्र आठवले, मनोहर रणपिसे. आता ते जगात नाहीत. अकोल्याला एका कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो. 3 दिवस एका लॉजवर होते एकत्र आणि छान धमाल होती ती. रात्र आम्ही जागायचो. चिंदरकर सरांनी माफी मागून सांगतो, मला वाईन खूप आवडते. लक्षात ठेवा, यात काही पाप नाही. आनंदाने जगायचं, नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. अरे क्या बात आहे. मी आणि ते
रात्र रात्र अशी छान 2-2 वाजेपर्यंत. मी खरं म्हणजे जागरण कधी करत नाही. 10:30ला झोपतो आणि सकाळी 5:30ला उठून मी नियमित योगा करतो. पण त्यांच्यासाठी कधी कधी तुमचे नियम सगळे बाजूला ठेवावे लागतात. आनंदाचा असा फुलण्याचा म्हणजे चांदण्यांचे पैंजण बांधून असे आनंदाचे दिवस आपल्या आयुष्यात येत असतात. आनंद कधी मुठीत पकडता येत नाही, काळही कधी मुठीत पकडता येत नाही. त्या वेळेपुरता तो जगून घ्यायचा असतो. मग तिकडे तुम्ही हिशोब करू नका, इथे पैसा किती गेला, इथे रात्र आहे का दिवस आहे, बस तो क्षण तुम्ही जगायचा. तर मला आज का कोण जाणे सकाळी उठल्यावरती मनोहर रणपिसे आठवले. त्यांचे 2 आवडीचे शेर माझ्या. मी एक पान आहे पाण्यात पोहणारे, उडताही येत नाही, बुडताही येत नाही. सुंदर शेर आहे बघा, 2 ओळीचा शेर आहे. मी एक पान आहे पाण्यात पोहणारे, उडताही येत नाही, बुडताही येत नाही. आयुष्य बऱ्याचदा असं अगतिक बनून ते खूप ताकदीचे कवी होते. पण त्यांचं जेवढं कॅलिबर होतं तेवढं यश मिळालं नाही म्हणा. 99% मेहनत असते, 1% नशीब असतं, पण ते 1% असतं. इट मेक्स द डिफरन्स. त्यांचा अनेक शेर मला आठवला की आयुष्याने वेळोवेळी असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते. अरे वा. मनीषा MPSC ची परीक्षा देते. तिला जेव्हा जेव्हा उत्तर सापडतं तेव्हा MPSC ची तारीख बदलली जाते. मला मनीषा ऐकतेच ना, मला वाटतं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा तारीख बदलली गेली आहे. आयुष्याने वेळोवेळी असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते. असे किती छान छान कवी आहे तो मराठीत. मला माझी कविता ऐकवण्यापेक्षा सुद्धा हे वाचायला किंवा हे ऐकवायला तुम्हाला आवडतं. आणि आपण जेवढे चांगले कवी असतो तेवढेच किंबहुना त्याहून अधिक आपण चांगले श्रोता असणं महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं आपण कविता वाचली, पण कविता समृद्ध कधी होणार. मी कवी संमेलन बघतो, आता हे तर वेब कवी आता सुद्धा आपली कविता वाचून झाल्यावर अर्धे अधिक कवी गेलेले आहेत. तुम्ही जेव्हा दुसऱ्याची कविता ऐकता तेव्हा कविता वाचायची कशी, कविता लिहायची कशी, हे सगळं तुम्हाला समजत जातं. बघा माझ्याकडे कोणाची कविता आहे, हे कवी आहेत, आता हयात नाहीत. आज असते तर 100 वर्षाचे असले असते. कविता बघा. झोपले अजून माळ तापवीत काया, या अशा नद्या संख्य वाहतात वाया. अजून हे अपार दुःख वाट पाहत आहे, अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे. बाळकृष्ण मुरलीधर आमटे उर्फ बाबा आमटे या कवींची ही कविता आहे. आणि एवढी ताकदीची कविता आहे की बाबा आमटे जर समाजसेवेत पडले नसते तर आज एक उत्कृष्ट कवी मराठी साहित्यातले झाले असते. शृंखला पायी असू द्या मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा याचा आता आसवाना वेळ नाही. दुःख कधी चढत बसू नका. प्रचंड आशावाद, प्रचंड आशावाद. असा एक आशावादी कवी तुम्हाला सांगतो. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरात प्राण तळमळला, सागरात प्राण तळमळला. विनायक दामोदर सावरकर नावाच्या कवीने दगडाने किंवा काट्यांनी भिंतीवरती लिहिलेल्या कविता अजरामर झाल्या. असं प्रचंड आशावादाचे कविता कवी आहेत. ग दी माडगुळकर त्यांना त्या काळचे कवी ते गीत लिहितात म्हणून कवी समजत नसत. मी असं म्हणतो की गीत लिहिणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. मी गीत लिहितो, कवी 15-20 पिक्चर झाले. आता मी वक्तृत्वाकडे वळल्यावरती लाईन थोडीशी त्यापासून दुरावलो. खूप चांगले चांगले योग वाटायला आले. माझं पहिलं गाणं आयुष्यातलं उषा मंगेशकरांनी गायलं. मग आशा भोसले, साधना सरगम, श्रेया घोषाल, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते, कोणाकोणाचं, वैशाली सामंत, कालचं 111वं गाणं कालच्या दिवाळीला सुरेश वाडकर यांनी गायलं. मला म्हणायचं आहे की गीत लिहिणं सगळ्यात कठीण आहे. गदिमांचं गीत बघा, तुम्ही गीत रामायण ऐकलं असेल. मुळात गीत रामायण लिहिणं हेच कठीण होतं. आणि त्यातला क्लायमॅक्स जो आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्यात एक कडवं आहे की संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस येणे नाही सत्य हे त्रिवार. भरत श्रीरामाला बोलवायला जातात
त्यांची गुडघे टेकून माफी मागतात, म्हणतात माझ्या आईची चूक झाली, तो दोष मी माझ्याकडे घेतो, पण श्रीरामा परत चल अयोध्येला. तर श्रीराम त्याला सांगतात की 14 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय, माझं वचन पूर्ण झाल्याशिवाय मी काय परत येणार नाही. गदी माडगुळकरांनी हे कवितेत असं बसवलंय की संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस येणे. बघा 10 वर 4, 14 हा आकडा त्यांना मीटर मध्ये बसवायचा होता, त्यांनी असं बेमालूम बसवलाय. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस येणे नाही सत्य हे त्रिवार. अयोध्येस होतू राजा रंकमी वनेचा, पण पराधीन आहे जगती पुत्र. तर बोलू थोडं कमी आहे, 1-2 मला खरं म्हणजे खूप बोलायला आवडेल. चिंदरकर सर त्यांच्या बालसाहित्य संमेलनाला 2दा जाण्याचा योग आला, पण तरी सुद्धा माझं मन भरलं नाही. पुढच्या वर्षी सर मी आणि एकदा येणार, म्हणजे माझी हॅट्रिक पूर्ण होईल. नक्की सर, हे आमचं भाग्य. नक्कीच. आणि हे कविता आहे. संतोष आणि मी, आम्ही दोघे गोरेगावला राहतो आणि आमच्या दोघांना जोडणारा एक पूल आहे. आमच्यात नात्याचा, मैत्रीचा, प्रेमाचा पूल तर आहे, पण मी आता खिडकीतच बसलोय, समोर मृणाल गोरे उड्डाण पूल आहे. त्या पुलाच्या त्या टोकाला संतोष राहतो आणि या टोकाला मी राहतो. आणि संतोष आणि मी दर रविवारी, मी दिसतोय तुम्हाला? हो सर. मधून मधून ते अनस्टेबल होते. तर आरे कॉलनी हे आमचं गोरेगावचं वरदान आहे आणि आम्ही फिरायला जातो. मी संतोषला म्हटलं, संतोष माणसं एकत्र काय येतात? काहीतरी विधिलिखित असतं, काहीतरी देणं घेणं असतं. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. संतोष जुगाराशी कुणाशी संतोषची मैत्री होणार नाही, किंवा कुणा भाई लोकांशी प्रसाद कुलकर्णीशी. आपण एकत्र येतो, काय येतो? प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते. संतोष ऐकतोच ना? प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते. कुठून येती कोण कोठले, आणि होऊन जाती अपुरे. त्या श्वासांना या श्वासांची उभी जिंदगी तारण असते. प्रत्येकाला कारण असते, वा प्रसाद, काहीही निष्कारण नसते. चक्र चालते अखंड अविरत, चक्र चालते अखंड अविरत, कोण चालवी कोठून न कळत. त्या चक्राच्या दैवगतीला सत्कर्मांचे वंगण असते. प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते. तुमचे माझे नाते काही, कदाचित गत जन्माचे. ऐकताय ना? नक्कीच. मनीषा ऐकतेस ना? मिनल मॅडम? येस येस सर. तुमचे माझे नाते काही, कदाचित गत जन्माचेही. हे जर का खोटे असते तर आज मला हे आमंत्रण नसते. कारण असते, काहीही निष्कारण नसते. तर अशा कविता. आणि एक सुंदर कविता वाचतो आणि नंतर आपण थांबूया ना, वेळ संपत आली असेल, तुम्ही कंटाळला असाल. माझं सांगू आपण सर. प्रसाद, तू माझी फरमाईश म्हणणारच ना रे? आधी महेश माझा जीवलग मित्र, त्याची फरमाईश. ह्याचा हक्काने सांगणं किती छान वाटतं ना. हीच खरी मैत्री. खरी खरी खरी. ही काही सगळी आपली जीवलग माणसं आहेत. या लता गुठे मॅडम आमच्या अगदी निर्मळ मनाच्या. ही स्मिता समोर दिसते मला, मनीषा दिसते, काय सगळं. चिंदरकर सर तर आमचे अगदी. कोण सांगेल का प्रेम म्हणजे काय? मी सांगतो. महेशची फरमाईश. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतो जाय रे. आपण दुसऱ्याला प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम मिळते, लक्षात ठेवा. आयुष्यावर प्रेम करायला शिका. मी आयुष्यावर प्रेम करतो. मी आयुष्यावर प्रेम करतो. प्रेम करतो म्हणजे काय? आयुष्य ही एक ऍबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. आयुष्य म्हणजे, कोणतरी आवाज येतोय? गणेश सर, गावडे सरांचा बंद करा. बोला सर. आवाज येतो? हा हा येतो. मला तुम्ही डिस्प्ले तुमचे दिसले तर मजा येईल. स्मिता, शिवाजीराव, तुम्ही मला दिसलात तर जरा मजा येईल. हा हा हा, छान.
हा छान. शिवाजीराव गणेशराव बोला. हा काय बरं सांगत होतो? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? आयुष्य ही एक अशी ऍबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. मग तुम्हाला सांगता येत नाही हे आयुष्य काय आयुष्य चौकोनी आहे की गोल आहे, की आयुष्य म्हणजे काय असतं, आपण हे जगतो हे आयुष्य आहे. आयुष्यातली प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती, आयुष्यातला प्रत्येक क्षण हे सगळ्याच आयुष्य बनतं. आणि मी आयुष्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? मी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो, प्रत्येक क्षणावर प्रेम करतो. तेव्हा मला तो क्षण माझ्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. अख्खं आयुष्य आनंद बघून जातं बघा. आणि इट इज नॉट डिफिकल्ट. लाईफ इज ब्युटिफुल. आयुष्य खूप सुंदर आहे हे ज्यांना कळतं त्यांना ती कविता वाटते, ज्यांना कळत नाही त्यांना तो निबंध वाटतो. हा माझा सर्वात आवडता सिद्धांत आहे. तर ही महेशची फरमाईश असलेली कविता की प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतोच आहे रे. प्रेम म्हणजे गात राहणं, प्रेम म्हणजे गात राहणं, आनंदाचं गोड गाणं. प्रेम म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान होणं. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतोच आहे. प्रेम म्हणजे झुळझुळ झरा, प्रेम म्हणजे अवखळ वारा, प्रेम म्हणजे सोन पिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतोच आहे. प्रेम म्हणजे हळवं गीत, प्रेम म्हणजे व्याकुळ गीत, प्रेम म्हणजे कुर्बानीची जगा वेगळी न्यारी. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतोच आहे. शेवटचे 4 ओळी आहेत. प्रेम म्हणजे असून नसणं, प्रेम म्हणजे असून नसणं, प्रेम म्हणजे नसून असणं, प्रेम म्हणजे स्वतःपासून स्वतःलाच हरवून बसणं. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतो जाय रे. प्रेम म्हणजे काय रे. तर प्रेमाची कविता, प्रेम म्हणजे शायरी, छानच सुंदर. आणि एक हिंदी कविता ऐकतो, त्यानंतर जर वेळ असला तर एखादी कविता ऐकेल आणि त्यानंतर आपण थांबूया. इट इज बेटर टू रिटायर वेन पीपल आस्क यू व्हाय, टू नॉट वेन पीपल आस्क यू व्हाय. तर ही कविता सहज सुचली. काही गोष्टी आज मला संतोष म्हणाला की तुम्ही लाईव्ह आहात की नाही पाहण्यासाठी ग्रुपमध्ये एखादी कविता टाका. तर एक कविता टाकली होती मी की तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायण. तर अशी कविता मी लिहित नाही किंवा मी म्हणत पण नाही. कुणीतरी वरची शक्ती आहे ना ती माझ्याकडून लिहून घेते. तर अशी हिंदी कविता आहे. तर एक मैत्रीण मला म्हणाली होती की ओबडधोबड माणूस, ना रूप ना रंग, पण ती म्हणाली तुझं हसू मला अट्रॅक्ट करतं. आणि ती पुढे जे जे बोलली ना त्याची कविता झाली आणि मी ते शब्दात पकडलं. तर आणि हिंदी तर काही माझी मातृभाषा नाही, पण खरंच ही परमेश्वरी कृपा असते असं लिहिणं. म्हणजे मी विनम्रपणे सांगतो की लोक विचारतात हे तू कसं लिहितोस, तर मी एवढं म्हणतो की मत पूछो ये क्यों और कैसे, उत्तर मुझको ज्ञात नहीं, वो लिखता है इन हाथों से, मेरी कविता अशी आहे. ती जे काही म्हणाली त्याची कविता झाली आहे. शब्दबद्ध मी केली फक्त. वो मासूम सा हंसता है तब उसमें ईश्वर दिखता है, मैं उसे समर्पित होती हूँ वो मन में आकर बसता है. वो मासूम सा हंसता है तब उसमें ईश्वर दिखता है, मैं उसे समर्पित होती हूँ वो मन में आकर बसता है. युगों युगों का प्यार छलकता उसकी भावुक आंखों में, जैसे नंदा दीप जले है मन के गर्भागार में.
युगों युगों का प्यार छलकता उसकी भावुक आंखों में, जैसे नंदा दीप जले है मन के गर्भागार में। मैं सूझबूझ मेरी खोती हूँ, वो सचमुच गले लगाता है। मैं उसे समर्पित होती हूँ, वो मन में आकर बसता है। तन में बजने लगती वीणा सुनकर उसकी भाषा, तन में बजने लगती वीणा सुनकर उसकी भाषा। जीवन मंगलमय लगता है अत्युत्तम की आशा। ऋतु अंगड़ाई लेती है और झरझर झरना बहता है। मैं उसे समर्पित होती हूँ, वो मन में आकर बसता है। जीने का विश्वास दिलाता अपनी दृढ़तम बातों से, जीने का विश्वास दिलाता अपनी दृढ़तम बातों से। दर्द मिटाता दुख भगाता अपने अद्भुत हाथों से। मैं सदियों के दुख भूलती हूँ और जीने को मन करता है। मैं उसे समर्पित होती हूँ, वो मन में आकर बसता है। आणि शेवटचा अंतर आहे का, मानो उसका पुत्र खड़ा है, मानो उसका पुत्र खड़ा है अंबर के दरवाजे पर। उसके रूप में परम पिता दे दर्शन संतोषित होकर। असं ती म्हणते हा, मानो उसका पुत्र खड़ा है अंबर के दरवाजे पर। उसके रूप में परम पिता दे दर्शन संतोषित होकर। मैं उसे प्रार्थना करती हूँ, वो मौन रहा अपनाता है। मैं उसे समर्पित होती हूँ, वो मन में आकर। वाह वाह, क्या बात आहे प्रसाद, वाह. मस्त. थांबूया इथे का अनेक कविता ऐकायची? प्रसाद ऐकव एखादी कविता मराठी. एक कविता. अजून हिंदी ऐकणार का मराठी ऐकणार? मराठी. मराठी सर. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना, आता सुद्धा पाऊस भरून आला होता, तेव्हा मला ही कविता आवडते. मी कवी असल्यामुळे किंवा सार्वजनिक क्षेत्रात असल्यामुळे फॅन फॉलोविंग खूप आहे. मित्र मैत्रिणींचे फोन व्हॉट्सॲप येत असतात. तर एक मैत्रीण अशी होती, तिचे सतत फोन यायचे, मेसेज यायचे. तिला एक दिवस मी सांगितलं, याच्यानंतर मला फोन करत जाऊ नको, डिस्टर्ब करत जाऊ नको. आणि तिला मी ब्लॉक करून टाकलं. किती अन्याय So sad, sir. कोण म्हणाला ते किती अन्याय? सर so sad. पुढे आहे का कवितेचा शेवट यायचा ना अजून. बिचारी मैत्रीण. पिक्चर अभी बाकी है मैडम, पिक्चर अभी बाकी है. और मेरी सब फिल्में हैप्पी एंडिंग होता है, सब फिल्में. म्हणजे आम्हाला विचार करावा लागेल मैत्री करायची की नाही, म्हणजे कधी ब्लॉक करायला सांगता येत नाही. नाही, तिला मी ब्लॉक केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं, तिने माझ्या आयुष्याचा केवढा तरी भाग व्यापला होता. एकदम रीतिरीत भाषायला लागलं. हा परस्पर संवाद असतो. आणि कविता सुरू झाली तिथे. पाऊस भरून आला होता, आकाश काळं असं भरून आलं होतं. पाऊस आत्ता पडणार असा वाटायला लागला होता. निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. आता येईल फोन तिचा, बोलत का नाहीस? आता येईल फोन तिचा, बोलत का नाहीस? SMS ला माझ्या उत्तर देत का नाहीस? तुझं गाणं, तुझे शब्द वेड करतात मला. झालं गेलं विसर आणि सोड ना बोला. काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिची बडबड, तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिची बडबड, तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड. मीही तिच्यात गुंतलो होतो, आता कळतं मला. मीही तिच्यात गुंतलो होतो, आता कळतं मला. तिचं नसणं कण कण जाळत असतं मला. तिला सुद्धा तिथे आता हाच विचार स्मरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. पण एकाएकी उचकी लागेल, येईल तिचा फोन आणि मी सुद्धा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन.
एकाएकी उचकी लागेल, येईल तिचा फोन, मी सुद्धा हॅलो म्हणेल विसरून माझं मन. तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले, का रे छळतोस असा माझे श्वास थांबलेले. दोघांमधलं अंतर आता वाऱ्यासारखं सरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल आणि आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल. हॅपी एंडिंग. क्या बात आहे. सुंदर एकदम मस्त. अतिशय सुंदर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. छान कवी आहे हा. सर 5 मिनिटं बाकी आहेत मॅडम. हा सर बोला ना सर. हा, 5 मिनिटं आहेत ना. प्रसाद सर, मला आणखीन एक आता अचानक असं सुचलं, म्हणावंसं वाटतंय की आपणाला काय माहित आम्ही काय सुंदरता बघितली आपल्यात. आपणाला काय माहित आम्ही काय सुंदरता बघितली आपल्यात. शब्दात सांगता येणार नाही पण मन गुंतले आपल्या काव्यात. शब्दात सांगता येणार नाही पण मन गुंतले आपल्या काव्यात. खूप खूप धन्यवाद सर. आपण एक सहज म्हणून भेटत राहू. एक प्रश्न केला की अशी काय सुंदरता बघितली, पण सौंदर्य हे आमच्या दृष्टीमध्ये आहे सर. आम्ही काय बघितलं ते आम्हाला माहित आहे. आणि खूप खूप धन्यवाद. आपणा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आभारासाठी मी आमंत्रित करते संतोष सर यांना. आभार. आभार संतोष सर. संतोष सर. हा हा आवाज येतोय ना? हा संतोष सर बोला. बोला. हॅलो. हो सर बोला बोला. कार्यक्रमात आज सर्वांनी हा कार्यक्रम एका कार्यक्रम पाहणं, ऍक्च्युली कार्यक्रम खूप सुंदरच झाला, परंतु ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि त्याला सर्वांनी दिलेला प्रतिसाद पाहता एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि आम्ही त्याची यापुढे दखल घेऊ की आपण यावेळी आम्हाला सहकार्य केलं, परंतु याच्या पुढे होणारे कार्यक्रम हे योग्य पद्धतीने होतील याची आम्ही दक्षता घेऊ. तर आभार मानण्यापूर्वी मी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, परंतु ह्या तांत्रिक अडचणी एक ना एक दिवस जर आल्या नाहीत तर पुढचे कार्यक्रम सुद्धा होणार नाहीत. तर त्यासाठी आपण माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि जी माननीय उपस्थिती होती या सर्वांची मी प्रथम माफी मागतो आणि आपण असे जसे सहकार्य केला आहात तसाच सहकार्य पुढच्या कार्यक्रमांसाठी कराल अशी अपेक्षा बाळगतो. खरे म्हणाल तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागे ही जी मंडळी आहेत, महत्वाचं म्हणजे आजचं जे सूत्रसंचलन ज्याने केलं ते मिनल भोळे मॅडम, त्यांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला हवा होता त्या दोन्ही ऑप्शनला त्यांनी सहकार्य केलं आणि शेवटच्या मोमेंटला म्हणजे आज दुपारी ज्यावेळी आम्हाला समजलं की हा आपण ह्याच्यावर FB लाईव्ह वरती हा कार्यक्रम आपण उत्तम प्रकारे करू शकणार नाही, त्यावेळी त्यांनी काहीही न बोलता ते म्हणाले मग आपण झूमला जाऊ. आणि महत्वाचं म्हणजे मनीषा घेवडे मॅडम की ज्यांनी आता हे आभार त्यांचे मानणं म्हणजे पुन्हा चुकीचं ठरलं, पण तरी सुद्धा लोकांना माहित पडलं पाहिजे ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाचा सहभाग आहे. तर त्या मनीषा घेवडे मॅडम यांनी परस्पर संपूर्ण कोऑर्डिनेशन करून करवंदे सर आणि भरत, मी त्यांना ओळखत नाही, ह्या सर्व मंडळी, परत मी नाव ऐकलं शलाका, ह्या सर्व मंडळीने हे तंत्र सहाय्य केलं म्हणून हा कार्यक्रम आपल्या समोर आला. दुसरी गोष्ट, आमचे आजचे जे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि महेश घाटपांडे यांनी तो एका कौटुंबिक जिव्हाळ्याचा कार्यक्रम समजून तो 3 वेळा ते आत बाहेर हा जो प्रकार आहे हा जो सांभाळून घेतला त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानेन. कार्यक्रम
सर्वांना वाटत असेल की ही संतोषची संकल्पना आहे किंवा काय, परंतु ह्या कार्यक्रमाच्या मागे जर कोण माझ्या मागे उभा, ज्याच्या बरोबर ज्याचा गुरु असतो, तो केव्हाही त्याला कशाचीही कमी नसते. तर असे माझे गुरु सतीशचंद्र चिंदरकर, जे लहानपणापासून माझ्या मागे उभे आहेत, आणि अशी अनेक मंडळी, आज लता गुटे मॅडम इथे आहेत की ज्यांच्या सोबतीने, त्या माझ्या सोबतीने आणि मी त्यांच्या सोबतीने आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद किंवा हे असे अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि ही सर्व मंडळी म्हणून हे कार्यक्रम होतात. तर एकामुळे कुठलाही कार्यक्रम होत नाही आणि होणार नाही. सर्व जणांचं आभार प्रदर्शन मानणं ही औपचारिकता मी करतो. यापुढे आपण सर्वांनी हा भार एकत्र ते आवर्जून उपस्थित राहिल्यात. मी आत्ताच त्यांचं नाव पाहिलं इकडे. गेल्या कार्यक्रमालाही संतोष सर त्या उपस्थित होत्या. त्यांचं मी सर्वांतर्फे स्वागत करते. थँक्यू मनीषा, थँक्यू. चला मॅडम. हो सर. खरं तर आज प्रसाद कुलकर्णी सर, महेश घाटपांडे सर, लताताई आणि इतर सर्वच एवढे मोठे दिग्गज असताना आपण कविता सादर करणं थोडंसं दडपण आल्यासारखं होतंय. पण तरी देखील आज मला इथे आपण संधी दिली, तर माझी मी एक कविता आपणासमोर सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती. आताच हाथरस येथे ज्या काही घटना घडल्या स्त्री अत्याचाराच्या, त्यावर आधारित ही कविता आहे. तना मनावरचं आभाळ गर्द, तना मनावरचं आभाळ गर्द उसवलं जाते विखारी त्या नजरांनी. तना मनावरचं आभाळ गर्द उसवलं जातंय विखारी त्या नजरांनी. रक्ताळलं जातंय जहरील्या माजलेल्या नख्यांनी. भळभळतात सुन्न जखमाही, भळभळतात सुन्न जखमाही मुळापासूनच. हंबरतात गुदमरलेली आसवही आवंढे गिळूनच. हंबरतात गुदमरलेली आसवेही आवंढे गिळूनच. युगानयुगे ती रुतलेली, युगानयुगे ती रुतलेली गाढलेली वासनेच्या गाळात. युगानयुगे ती रुतलेली गाढलेली वासनेच्या गाळात. आजही ती बाहुलीच माजलेल्या या काळात, आजही ती बाहुलीच माजलेल्या या काळात. व्यवस्थेनेच सजवलेली, या व्यवस्थेनेच सजवलेली अन घुसमटून बसवलेली चिरडण्यासाठीच तमाशाच्या या नग्न बाजारात. अन राख लाजेची पुरलेली तिच्याच कफनात. अन राख लाजेची पुरलेली तिच्याच कफनात, तिच्याच कफनात. धन्यवाद. मला आपण ऐकून घेतलं आणि इथे संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. बोला सर. बोला सर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याकडून अनुदानित तरंग हा कविता संग्रह प्रकाशित. तुझ्या माझ्या मनातलं या चारोळी संग्रहाच्या 3 आवडली कविता. थँक्यू. कथा, कविता, पुस्तक परीक्षणे व अन्य लेखन लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, नवशक्ती, लोकप्रभा, आरती, मैत्रीण, झपुर्जा इत्यादी अशा मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक आघाडीची दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके व दिवाळी अंक यामधून नियमितपणे प्रसिद्ध. पुस्तक परीक्षणामध्ये शिवाजी सावंत, डॉक्टर विजया राजाध्यक्ष, डॉक्टर अनिरुद्ध जोशी, सुरेश वादिशेवार, मोनिका, गजेंद्र गडकर, माधवी कुंटे, मनोहर रणपिसे, मधुकर भावे यासह अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. अन्य लेखनामध्ये आकाशवाणीवरून कथा वाचन, कविता वाचन, भाषणे, मुलाखती, रूपक, पुस्तक परीक्षणे, ललितबंध आणि साहित्य वार्ता तसेच माननीय पंतप्रधान व अन्य मान्यवरांच्या भाषणांचा अनुवाद अशा कार्यक्रमांचे नियमित प्रसारण. 10 आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमासाठी गीतलेखन आणि मोठ्या गायकांनी त्यांची ती गाणी गायलेली आहेत. तुझ्या माझ्या मनातलं या चारोळी संग्रहाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा आशीर्वाद पुरस्कार आणि अष्टगंध पुरस्कार प्राप्त. याशिवाय देशव्यापी श्रमशक्ती यांच्याकडून कोकण रत्न पुरस्कार प्राप्त.
बाबू जगजीवन राम कला व संस्कृती व साहित्य अकादमी दिल्ली यांच्याकडून बाबू जगजीवन राम सन्मान पदक प्राप्त, साहित्य सेवक पुरस्कार प्राप्त, प्रियदर्शनी फाउंडेशन तर्फे अस्मिता राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त, कार्यकारिणी सदस्य पदन्यास बॅले ग्रुप, शाळा महाविद्यालय तसेच अन्य संस्थांनी आयोजित केलेल्या कथा कविता निबंधक वक्तृत्व स्पर्धा यासाठी परीक्षक म्हणून नियुक्ती असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कवी कमलाकर राऊत सर सादर करीत आहेत गझल. कोणत्याही प्रेमी युगलाच्या प्रेमातील मिलन विरह प्रेमभंग अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी गझल हा काव्य प्रकाराचा वापर प्रभावीपणे केलेला दिसतो. येथेही दोघांनी आनंदात क्षण घालवल्यावर त्यांना अचानक विरह वेदना सहन कराव्या लागतात आणि दोघांचीही मानसिक अवस्था कशी होते ते पाहूया सरांच्या या गझल मधून. सादर करीत आहेत गझल. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येतोय ना माझा? हो सर. नमस्कार. नमस्कार. एक गझल सादर करतो. वाटेवरी दरीच्या, वाटेवरी दरीच्या का वाळते मनाला, वाटेवरी दरीच्या का वाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला, वाटेवरी दरीच्या का वाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला. हाती नसेल काही बाकीच राहिलेले, हाती नसेल काही बाकीच राहिलेले, गोळा करू ना आशा का टाळते मनाला, गोळा करू ना आशा का टाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला. स्वप्ने अशी सुगंधी रातीत जागणारी, स्वप्ने अशी सुगंधी रातीत जागणारी, झोपेत जागुनिया का जाळते मनाला, झोपेत जागुनिया का जाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला. नाजूक या मिठीने अंगांग गोठलेले, नाजूक या मिठीने अंगांग गोठलेले, त्या यौवनात आता का घोळते मनाला, त्या यौवनात आता का घोळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला. ती झेप पाखरांची आकाश पेलणारी, ती झेप पाखरांची आकाश पेलणारी, पंखातल्या बळाने का वाळते मनाला, पंखातल्या बळाने का वाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला. वाटेवरी दरीच्या का वाळते मनाला, गंधाळल्या धुपाने का जाळते मनाला, का जाळते मनाला. धन्यवाद. वाह, क्या बात आहे सर. फारच सुंदर सर. थँक्यू. थँक्यू. आयुष्याची वाट चालताना आपली कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात खूप येतात आणि तेव्हाच आपल्याला संयमाची व सकारात्मक विचारांची गरज असते. ती आपण ठेवली तर आपला योग हा जो वाट आहे ही आपल्याला सुकर जाते. तर आपण ठेवली तर आपल्याला योग्य वाट गवसते हेच सांगणारी कविता आपल्या समोर घेऊन येत आहेत कवयित्री विद्या डोंबे. कवितेचे नाव आहे वाट. विद्याताई बोला. विद्याताई आहेत का? विद्याताई नाही दिसत नाही ते मला तरी. जॉईनिंगला प्रॉब्लेम होत होता. नाही नाव का त्यांचं? विद्या डोंबे. नाही नाव तर दिसत नाहीये. कदाचित जॉईन नाही झाले. बर ठीक आहे. पुढचे कवी घेऊया आपण. कवी, लेखक, समीक्षक, अनुवादक आणि मुक्त पत्रकार. मान्यवर वृत्तपत्रांमध्ये लेखन, अनेक कविता पुरस्कार प्राप्त, अखिल भारतीय साहित्य संमेलनांसह विविध कवी संमेलनात तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कविता सादर. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई उपनगर अध्यक्ष आणि विविध साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यरत. असे आपले पुढचे कवी आहेत आदरणीय शिवाजी गावडे सर. कोरोनाच्या काळातील भीषण वास्तवाची अल्पाक्षरी कविता घेऊन आले आहेत. हॅलो नमस्कार. नमस्कार. हॅलो नमस्कार.
अरे फोटो जातोय का बघ ना. सर येतोय. नमस्कार येतोय. सर. येतोय आवाज. हॅलो, आवाज येतोय पण फोटो येतोय. हो सर. हो सर. बरं, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी शिवाजी गावडे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मरणाचाही येतोय काळ बदलला. गावडेजी, शिवाजी आवाज येतोय. कॅमेरा ओके, ऍडजस्ट ओके. करा. हो, कॅमेरा ऍडजस्ट करा. कॅमेरा ठीक आहे ऍडजस्ट. ठीक आहे. हा त्याला ऍडजस्ट झालं. ठीक आहे. हा, चाल, चाल. नमस्कार. माझ्या हा, कवितेचं आता शीर्षक आहे दिसतंय. हो, हो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मरणाचाही काळ बदलला. मरणाचाही काळ बदलला, कोरोनाने केलाय घात. मरणाचाही काळ बदलला, कोरोनाने केलाय घात. नाही कोणती रडारड, नाही कोणती रडारड, नाही तुळसई मुखात. नाही गंगाजल घोटभर, नाही गंगाजल घोटभर, नाही खांदेकरी चार. नाही गंगाधर घोटभर, नाही खांदेकरी चार. नाही प्रेत यात्राही, नाही प्रेत यात्राही, नाही श्रीराम, नाही जयराम. नाही प्रेत यात्राही, नाही श्रीराम, नाही जयराम. फक्त फक्त वेष्णात कलेवर, फक्त वेष्णात कलेवर आणि सरळ स्मशानघाट, आणि सरळ स्मशानघाट, आणि सरळ स्मशानघाट. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढे मकरंद वांगणेकर सर येणार आहेत. गगनात दिवे मालवले, आई आणि आईच्या कविता हे काव्य संग्रह, दणका वात्रटिका संग्रह, गगनात दिवे माळलेलेच अनेक कार्यक्रम करणारे कवी मकरंद वांगणेकर यांना कविता सादर करण्याची मी विनंती करते. मकरंद वांगणेकर. वांगणेकर सर बोला. नाहीये सर. मकरंद वांगणेकर सर. अनम्यूट केलंय त्यांना, बोला. बोला. त्यांचा ऑर्डर व्हिडिओ दाखवतात. बोला, आता आवाज जाईल. हॅलो, मकरंद वांगणेकर आहेत कुठे? मकरंदेजी, तुम्हाला हे व्यवस्थित ठेव. व्हिडिओ ऍडजस्ट करा. मकरंदे, दिसत नाही तुम्ही. मकरंदजी, व्हिडिओ ऍडजस्ट ऑडिओ करा. समोर व्यवस्थित. ऑन करायला सांगा सर तो व्हिडिओ त्यांना. विद्या मॅडम तरी आल्यात का? विद्या मॅडम असतील तर विद्या मॅडम सुरू करा. नाही तर मग संतोष सर आपली कविता घेऊन या. हा, पुढचे मॅडम. संतोष सर आपली कविता घेऊया का? हो हो, हरकत नाही. नाही येत ना ते? बरं, ठीक आहे. कोमसाप पार्ले शाखा कार्यवाह आणि अनुयोग विद्यालय माजी विद्यार्थी संपादक, चैत्र शोभा, कवी, लेखक, अनेक संस्थांमधून कार्यरत असे संतोष खाडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. संतोष खाडे सर. संतोष सर. नमस्कार. हा, दिसतो आहे ना? हा, बोला सर. हा, बोला. मी कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे तू हसताना. तू हसताना दिसते तेव्हा आंब्याची मोहर येतो ग, अमृतरू मोहरतो तेव्हा कोकिळ प्रेमे गातो ग. खूप सुंदर, खूप सुंदर. हसताना दिसते तेव्हा आंब्याची मोहर येतो ग, अमृतरू मोहरतो तेव्हा कोकिळ प्रेमे गातो ग. तू हसताना दिसते तेव्हा आकाशी चांदणे येते ग, चांदण्यांना पाहून तेव्हा अंगणी नक्षत्रे येती ग. तू हसताना दिसते तेव्हा सागर भरती येते ग, वाळूवरी अपसुक तेव्हा लाजेने वाऱ्याची दरवळ ग.
तू हसताना दिसते तेव्हा वेळच निराळी होते ग, कळी हळूच फुलते तेव्हा मन शहारून जाते ग, तू हसताना दिसते तेव्हा शब्द धावून येती ग, गाण्याची गुणगुण तेव्हा हाक तुझीच येते ग, तू हसताना दिसते तेव्हा आंब्यासी मोहर येतो ग, आम्रतरू मोहरतो तेव्हा कोकिळ प्रेमे गातो ग, कोकिळ प्रेमे गातो ग. धन्यवाद. क्या बात आहे सर, फारच सुंदर. वा वा, सुंदर सुंदर सर, मस्तच. खूप सुंदर सर. खूपच छान. मकरंद सर आलेत का? आहेत का मकरंद सर? गणेश सर तुमचा आवाज नाही येत. हा आहेत. हा मकरंद सर येत आहेत का? नाही माईक नाही येत आहेत. ठीक आहे मग केला मी त्यांना. बर, म्हणजे विद्या मॅडम आणि मकरंद सर दोघच जण नाही आहेत आता. ठीक आहे. बर ठीक आहे. बोलके करण्यास हवे असते संभाषण. आपण पुरेसा वेळ प्रसादजींना आणि महेश घाटपांडे यांना पुरेसा वेळ देऊ आणि सर्वांना अगोदर एक छानपैकी आपण ऐकूया त्यांच्या म्हणजे त्यांच्या कविता. नक्कीच हो. चिंदरकर सरांची घ्यायची ना कविता पुन्हा? हो चिंदरकर सर. पुन्हा एकदा आपण त्यांना हे करूया म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये येईल ते. चिंदरकर सर. आहात का तुम्ही? आवाज येतोय? हा सर तुमची कविता सादर करा. चिंदरकर सर. हा कविता पुन्हा एकदा सादर करा तुम्ही. तुमचा परत आवाज म्यूट झाला. हा हॅलो बोल. हा कविता परत एकदा आपण घेऊया तुमची. तुमचा आवाज सर माईक म्यूट झाला. हा बोला. परत म्यूट होतोय. बोलतो. स्वप्न माझ्या कवितेचं नाव आहे. स्वप्न पडतात हो तुम्हा कधी खरी, स्वप्न पडतात का हो तुम्हा कधी खरी, येते का तुम्हाला स्वर्गात, येते का तुम्हाला स्वर्गात परी, येतो का कधी रात्री राक्षस तुमच्या मनात, येतो का कधी रात्री राक्षस तुमच्या, मी त्या कधी येत नाही स्वप्नात, मी त्याला कधीच भी नाही स्वप्नात, तो माझा जग मित्र असतो, तो माझा जग मित्र असतो, सर्व जग मला फिरवतो, सर्व जग मला फिरतो, देतो मला सुंदर ताजी फुलं फळ, देतो मला ताजी फुलं फळ, दाबीतो छान छान केसरांची मळी, दाबीतो केसरांचे मळ, कधी विहरतो उंच उंच हिमालयात, कधी विहरतो उंच उंच हिमालयात, दोन भागून गोळे येतात पायात, दोन भागून गोळे येतात पायात, मी मध्ये म्हणतो जायचे एकला, मी मध्येच म्हणतो जायचे एकला, किती रागावून म्हणतो तू दूर जा आडोशाला, दूर जा आडोशाला, हा 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 किती उदारी पाण्यातील लंगा, किती उदारी पाण्यातील लंका, अरे लंकेश्वरा झाली का ती लघु शंका, अरे लंकेश्वरा झाली तुझी लघु शंका, ओय जोरात पट बसते पाठवर,
होय, जो थप्पड बसते पाठीवर आणि खेकस कार्ट्या काय केलं बिछाण्यावर, कार्ट्या काय केलं ती बिछाण्यावर. धन्यवाद सर. तिसऱ्यांदा सरांना खरं तर कविता सादर करावी लागली, पण तितक्याच उत्साहाने, म्हणून तर चिरतरुण नेहमी मी म्हणते त्यांना की सगळ्यात तरुण आहेत आपल्या मधले ते. पुढे आपण जाऊया. बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. हा, पुन्हा 10 मिनिटं बाकी आहेत ना आपल्याकडे. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय महेश घाटपांडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा नवोदितांना मार्गदर्शन करावे. आदरणीय महेश सर. नमस्कार. आवाज येतोय का माझा? सर्वांना नमस्कार. आज जवळजवळ 8 महिन्यांनी एखादा मंच मिळतोय मला, कारण या डिजिटल टेक्नॉलॉजीशी मी परिचित नव्हतो. संतोषच्या आग्रहामुळे आज मी इथे आलो आणि शिकलो करायला. ही सर्वात आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे की डिजिटली मी सर्वांच्या समोर यायला शिकलो. आणि अशा प्रकारचे उपक्रम होत राहावेत. आणि फार छान वाटलं. मगाशीच मी माझी कमेंट पण टाकली, आज पहिल्यांदा मी झूमवर आलो आणि मला फार एन्जॉय करतोय मी हे. आणि हा उपक्रम संतोष आणि सहकारी सगळे त्यांचा खूप छान उपक्रम आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वेळेला एक प्रेक्षक म्हणून, एक श्रोता म्हणून मला इथे यायला खूप आवडेल. जितक्या मैफिली होतील तितक्या मी अटेंड करायचा प्रयत्न करीन. इतका उपक्रम मला आवडलेला आहे. अधिक काय सांगू, सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या काही कविता सादर करतो. माझ्या कविता या वेगळ्या प्रकारच्या आहेत. जनरली मराठीमध्ये असा काव्य प्रकार फार कमी सादर होतो. हिंदी उर्दू विश्वामध्ये अशा कविता सादर केल्या जातात मंचावर लागोपाठ, आणि त्यांची दाद योग्य त्या जागी त्यांची दाद मिळत जाते लोकांना. ही जी मी कविता सादर करणार आहे ही 2 ओळींची आहे. ती कुठल्या छंदात बांधलेली नाहीये, पण त्याला एक अंतर्गत लय आहे. आणि ती लय जर समजून घेतली तर याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकाल. 2 ओळीत ही कविता संपते, म्हणजे कधी सुरू होते आणि कधी संपते हे कळत नाही. तर अशा काही कवितांचे तुकडे घेऊन मी आपल्या पुढे येतोय, मुक्तक 2-2 ओळींची. तर तुम्हाला जर वाटलं की नाही ही कविता मराठीत नाही योग्य हा प्रकार, तर तुम्ही मला तसं सांगू शकता, मी दुसऱ्या कविता सादर करेन. आपण सुरुवात करूया. नक्कीच सर, नक्कीच सर. पहिल्या कवितेने सुरुवात करतो. प्रत्येक कविता ही 2 ओळींची आहे. हळू घे उखाणा तू रात्रीस सखये, हळू घे उखाणा तू रात्रीस सखये, तुझ्या कांकणांचा म्हणे आवाज होतो. हळू घे उखाणा तू रात्रीस सखये, तुझ्या कांकणांचा म्हणे आवाज होतो. दिवे लागणीला तुझी याद आली, दिवे लागणीला तुझी याद आली, मनाची पुन्यांदा फुलवात झाली. का तुला मी गंध द्यावा चंदनाचा, का तुला मी गंध द्यावा चंदनाचा, श्वासातून वाहतो ना मीच तुझ्या. चांदण्याना नीज आली एवढी, चांदण्याना नीज आली एवढी, गाठले वेगात त्याने ओठ तुझे. सावलीला काय देणे गे उन्हाचे, सावलीला काय देणे गे उन्हाचे, बापडीची काम जाणे जे मिळाले. थोडीशी वेगळ्या प्रकारची कविता आहे ही मराठीत अशा प्रकारचे 2-2 ओळीच्या कविता फार कमी सादर होतात. ऐकुनिया मोगऱ्याची गंधवार्ता, ऐकुनिया मोगऱ्याची गंधवार्ता, गंधाळलो सांज वेळी मी जरासा. कोण थांबले, कोण होते थांबले वाटेवरी ते, कोण होते थांबले वाटेवरी ते, मोगरा नादावला माझ्या सवेहा. डोळ्यात मी सखीच्या डोकावलो जरासा, डोळ्यात मी सखीच्या डोकावलो जरासा, पाऊस ओळखीचा तेथे नहात होता. केसात माळलेला तो मोगरा बघुनी, केसात माळलेला तो मोगरा बघुनी, मौनात टाकलेला मी कोरडा उसासा. चांदणे घेऊन जाते जान माझी, चांदणे घेऊन जाते जान माझी,
का पुन्हा बोलतो हे मी आरशाशी? बोलायचे होते तुझला सखे डोळ्यातुनी, बोलायचे होते तुझला सखे डोळ्यातुनी, चांदण्यांची आरास केली मी पापण्यांशी, चांदण्यांची आरास केली मी पापण्यांशी. क्या बात आहे. खूप छान. जिंदगी जिंदगी छेडीत आहे नाव माझे, जिंदगी छेडीत आहे नाव माझे, आरसा शोधित आहे गाव माझे. वा वा. दुःख आले एवढे पदरात माझ्या, दुःख आले एवढे पदरात माझ्या, भाकरीला शोधतो मी चंद्रात आता. वा वा. भास असतो तो खरा कळते उशिरा, भास असतो तो खरा कळते उशिरा, त्रास असतो आरसा कळते उशिरा. खरंय. नारे लगावण्याचे ना माझ्यात त्राण आहे, नारे लगावण्याचे ना माझ्यात त्राण आहे, आवाज हाय कैसा तुझाही गहाण आहे. वा वा. सावलीला हाय कैसे नाव देऊ, सावलीला हाय कैसे नाव देऊ, तीच माझ्या जीवनाची संहिता रे. वा वा. आणि जेव्हा तुझा दुरावा जाळून चाललेला, जेव्हा तुझा दुरावा जाळून चाललेला, मौनातली फुले ही डोळ्यात येत गेली. वा वा. हल्ली घरात हल्ली कोण ठेवतो जुनाट वस्तू, घरात हल्ली कोण ठेवतो जुनाट वस्तू, मात्या पित्यांना वृद्धाश्रमी मी सोडून आलो. छान. बापरे. झाले जगून तरीही न झाली तृप्ती जीवाची, झाले जगून तरीही न झाली तृप्ती जीवाची, फार छान सांगू केलं. हा मोगरा का कळेना अजूनही तृषार्थ आहे, हा मोगरा का कळेना अजूनही तृषार्थ आहे. पुढची एक कविता जरा लक्ष देऊन ऐका. आभाळाला विचारून घे किती यातना, आभाळाला विचारून घे किती यातना, भरुनी येणे इतके सोपे नसते मित्रा. अगदी. वा वा. खूपच सुंदर. वा. वाचले जेव्हा तुझ्या कपाळी मी प्राक्तन माझे, वाचले जेव्हा तुझ्या कपाळी मी प्राक्तन माझे, तेव्हा कळले आभाळातून निखळला तारा. दुःखावरी हसण्याचा डाव जेव्हा मी मांडला, दुःखावरी हसण्याचा डाव जेव्हा मी मांडला, आरशाशी एक अश्रू नेमका बघ सांडला. आणि शेवटच्या काही 2-3 कविता आहेत. सांडतो श्वासातुनी मी, सांडतो श्वासातुनी मी, अन लाज होते बोलकी, दरवळाची हीच भाषा सांगतो चाफा म्हणे. तुझ्या खुणांना मी भाळी घेऊन फिरतो आहे, तुझ्या खुणांना मी भाळी घेऊन फिरतो आहे, कितीही सरलो तरीही थोडा उरतो आहे. सांगू नये कुणाला ऐसा विचार आहे, सांगू नये कुणाला ऐसा विचार आहे, बाकी तुझ्याच ओठी माझा उधार आहे. भेगाळल्या चांदणीची रीत न्यारी, भेगाळल्या चांदणीची रीत न्यारी, चंद्र म्हणतो मलाही हीच प्यारी. आणि शेवटचे कविता आहे. तुझी सावली अजूनही रेंगाळते, तुझी सावली अजूनही रेंगाळते माझ्या उंबऱ्याशी, तुझी सावली अजूनही रेंगाळते माझ्या उंबऱ्याशी, जिथे जातो मी तोच उंबरा साथ घेऊन जातो. आता छोट्या कविता सादर केल्यात. एखादी आपली परमिशन असेल, आपली अनुमती असेल तर एखादी थोडी मोठी कविता सादर करू का? हो हो. एकच कविता छोटीशी आहे, अर्ध्या मिनिटात होईल. हो हो. ही कविता व्हायरल झाली आहे खूप. तुम्ही वाचली असेल व्हॉट्सअपवर किंवा ऐकली सुद्धा असेल कोणाच्या तोंडून. त्याला आपली 4 ओळी नंतर जोडून आपली कविता म्हणून पोस्ट करतात लोक. तर ती कविता माझ्या तोंडून माझ्या तोंडून ऐकवतोय कविता. कवितेचं नाव आहे रातराणी. आता बंद होईल मीटिंग आपली. थांबा बंद होईल. बर थांबतो. बाकी आहेत. पुन्हा सेशन चालू करू. हो चालेल. मिनल मॅडम पुन्हा तुम्ही हो हो.